नमस्कार सगळ्यांना. तर कालच मी क्रांतीज्योती विद्यालय मराठी मीडियम हा चित्रपट पाहिला आणि खूपच छान पिक्चर आहे. म्हणजे त्याच्यात कॉमेडी पण आहे, इमोशन्स पण आहे. म्हणजे सगळ्या फिलिंग्स एकदम मस्त कव्हर केलेल्या आहेत आणि जो मेन विषय, जो मेन मुद्दा आहे तो मांडला, जो जशा प्रकारे मांडलाय, ती मांडण्याची पद्धत, जशा प्रकारे तो समजून दिलाय ते खूपच भारी आहे. आणि ज्या कलाकारांनी कामं केली आहेत ती तर खूपच भारी आहे. म्हणजे अमेय वाघ तर खूपच कमाल, म्हणजे कमाल काम आहे. त्याच्यामुळे तर खूपच मजा आली हा पिक्चर पाहताना. सगळ्याच कलाकारांनी खूप उत्तम कामं केली आहेत आणि प्राजक्त कोळी, हॅट्स ऑफ. फर्स्ट टाइम मराठीमध्ये खूपच छान काम आहे आणि खूपच छान दिसतीयस तू या मूवीमध्ये. त्यानंतर ना बाकीचे जे सगळे आहेत, हेमंत धोमे, डिरेक्शन तर खूपच भारी आणि प्रत्येकाचं एक वेगवेगळं व्यक्तिमत्व होतं आणि त्याच्यातून जे जे त्यांनी जाणीव करून दिली किंवा जे जे सांगितलंय आणि ह्याच्यात कुठेच असं बोर झालं नाही या मूवीमध्ये. कंटिन्यू आपल्या डोक्यात काही ना काही येत राहील, शाळेबद्दलच्या आठवणी येतील किंवा काही नवीन नवीन विचार येतील. मराठीबद्दल अजूनच आदर आणि प्रेम वाटायला लागेल. मराठी का वापरायची, कशी वापरायची आणि कशी एकमेकांना आपण मराठी बोलायला लावू शकतो किंवा आपण आपल्यातच भांडणं न करता एक होऊ मराठीत. हे खूपच छान सांगितलं. खूपच कमाल कामं आहेत आणि खूपच कमाल चित्रपट आहे हा. तर सगळ्यांनी नक्की जाऊन थिएटरला पहा. आणि मला आधी असं वाटलेलं की मराठी मूवी आहे, मी चालले खरं, पण थिएटर भरलेलं असेल की नाही, पण थिएटर भरलेलं होतं हे बघून मला खूपच आनंद झाला. मराठी मूवीज आपण थिएटरला जाऊन पाहिले पाहिजेत, कारण की ते तेवढे चांगले असतात, ते डोक्यावर घेण्यासारखे असतात. तर आपण मराठी मूवीजला सपोर्ट करूया. आणि तुम्ही हा मूवी नक्की जाऊन बघा. जर तुम्ही मराठी शाळेत शिकला असाल, जर तुमचं मराठीवर प्रेम असेल, तर नक्की नक्की पहा. धन्यवाद.